नववर्षाच्या स्वागताच्या तयारीची लगबग सध्या सगळीकडे पाहायला मिळते। असं असलं तरी डीजेच्या तालावर न थिरकता सामाजिक भान जपत वरळी येथील गोपचर सोसायटीमधील रहिवाशांनी नववर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय। शिवाय नववर्षाच्या स्वागतासाठी केला जाणारा खर्च टाळत ती मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। गोपचर सोसायटीच्या या उपक्रमाविषयी सांगताहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। नववर्षाच्या स्वागताचे सध्या सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत। डीजेच्या तालावरती कशा पद्धतीने नववर्षाचं स्वागत करायचं याची तयारी करताना अनेक जण पाहायला मिळतात आहे। एकीकडे हे चित्र असलं तर दुसरीकडे वरळीमधील एका सोसायटीने सामाजिक भान राखत नववर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलेलं आहे। नववर्षाचं मोठं जल्लोषात किंवा डीजेच्या तालावर थिरकून स्वागत न करता जो यातून पैसा वाचवला जाईल तो शेतकऱ्यांना, जो दुष्काळग्रस्त शेतकरी आहे त्याला मदतीच्या स्वरूपात द्यायचा असं या सोसायटीने ठरवलेलं आहे। शिवाय दुष्काळाची जी भीषणता आहे ते देखील त्यांनी या सगळ्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं तर इथे विविध माध्यमांमध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत त्या लावलेल्या आहेत। शेतकरी कशा पद्धतीने दुष्काळाने त्रस्त आहे हे देखील दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कुठेतरी मदत करावी अशा पद्धतीने इथे त्यांनी आवाहन केलेलं आहे। आपण जर बघितलं तर इथे अनेक लोक जे आहेत या शेतकऱ्यांबाबत किंवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अभिप्राय नोंदवताना पाहायला मिळतात। त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत जे आहे ते ही सगळी मंडळी इथे करताना पाहायला मिळतात। शिवाय शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी पुढे यावं असा एक संदेश जो आहे तो देताना ही सगळी जी सोसायटीतील मंडळी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात। काही लोक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। काय नेमकं आपण या माध्यमातून सांगताय, कसा प्रतिसाद मिळतोय? नववर्षाचं स्वागत अनेक जण जल्लोषात डीजे तालावर करतात, वायफळ खर्च करतात। आमच्या गोपच्या सोसायटीने म्हणजे दरवर्षीच्या वर्षाच्या अखेरीस जे वर्षामध्ये घडणाऱ्या काही वाईट घटना आहे त्या वाईट घटनेचं प्रतिबिंब इथे आम्ही साकारतो। आणि हा जो बॅडमन आहे यावेळी आम्ही दुष्काळाचा राक्षस आहे। म्हणजे गेली वर्षभर मध्ये जो गवली गारपीट आहे, दुष्काळ आहे, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्या शेतकऱ्यांना सरळ ते मदत करण्यासाठी आमच्या गोपच्या सोसायटीने पुढाकार घेतलाय आणि आम्ही या जे काय आम्ही 31 डिसेंबरला जे काय जल्लोषात साजरा करणार होतो त्याचा जो काय खर्च हे करणार नंतर खर्चाचे वाचलेले पैसे आम्ही दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आम्ही सरळ आम्ही मदत करणार आहोत। नक्कीच आपण पाहतो की एका अनोख्या पद्धतीने नववर्षाच्या स्वागताची तयारी करताना ही सगळी तरुण मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।